भंडारा गोंदिया जिले के किसानों, खेतीहर मजदूरों और आम लोगों के लिए विधानसभा में जोरदार आवाज बनकर आवाज उठाने वाले नेता अविनाश ब्रह्मणकर अब विधान परिषद के लिए चुने गए हैं। ये हमारे आम कार्यकर्ताओं और वोटरों की पक्की जीत है। इसके जरिए भंडारा गोंदिया जिले में एक नया अध्याय शुरू हुआ है। अविनाश ब्रह्मणकर ने इन दोनों जिलों को एक नई लीडरशिप दी है। अब अविनाश ब्रह्मणकर भंडारा गोंदिया जिले के विकास के लिए दिन रात काम करेंगे। सर्वात आधी तर मी जसं मगाशी सांगितलं, भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे जितके मोठे नेते आहेत, वरिष्ठ नेते आहेत, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असोत, महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब असोत, विशेष करून आदरणीय ज्यांच्या नेतृत्वात आम्ही काम करतो परिणयभाऊ फुके असोत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आदरणीय प्रफुल्लभाई पटेल असोत किंवा शिवसेनाचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे असो, मी सर्वांचा आभार मानतो आणि उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राताई पवार यांचेसुद्धा मी आभार मानतो की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला विधान परिषदेची तिकीट दिली। ही तिकीट दिल्यानंतर 18 तारखेला जे मतदान झालं, या मतदानाच्या वेळी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचे माझे सर्व सहकारी जिल्हा परिषद सदस्य, नगरपंचायतचे सगळे नगरसेवक आणि पंचायत समितीचे सर्व सभापती यांनी आम्हाला सहकार्य केलं, विश्वास ठेवला आणि चांगलं मतदान त्यांनी या निवडणुकीत आम्हाला केलं। आमचा हा विजय जो आहे हा माझ्या सर्व सहकाऱ्यांना, ज्यांनी कळत न कळत आम्हाला मदत केली, त्यांना सगळ्यांना हा विजय समर्पित आहे।